विषय वेगळे होते, आत्ताचे विषय वेगळे आहेत. त्यावेळेचा तरुण वेगळा होता, आत्ताचा तरुण वेगळा आहे. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते, आत्ताचे विद्यार्थी वेगळे आहेत. आम्ही जो काळ पाहिला तो टेलिग्राम पासून ते इंस्टाग्राम पर्यंत पाहिला. आणि आत्ताच्या ह्या सगळ्या काय जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? 12 पर्यंत तेच ते. या मुलांचं म्हणणं काय, या मुलांना काय हवंय? आपण हे जेनझी करतोय. इंग्रजी बोलणारी फक्त जेनझी नसतात. माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेनझी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय? मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना ज्या होत्या, मला असं वाटतं त्याही आता आपण सोडून दिल्या पाहिजेत. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली.